कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत आमचं सरकार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कायमच सुरू राहणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याअंतर्गत देखील लवकरात लवकर पैसे दिले जाणार आहेत। माफ करा, ऑक्टोबर महिन्याअंतर्गत देखील लवकरात लवकरच पैसे दिले जाणार आहेत। त्याबाबत देखील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून महिला व बालविकास विभागाच्या वतीने या संदर्भातील यादी देखील तयार केलेली आहे आणि यादी तयार केल्यानंतर आता लाडक्या बहिणींना लवकरात लवकर योजनेअंतर्गत पैशांचे वितरण देखील होणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये देखील काही प्रमाणामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींना आता योजनेचा हप्ता लवकरच त्यांच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचे झाल्यास योजना सुरू झाल्यानंतर अनेकांनी याबाबत बोललं जात होतं की योजना बंद होईल किंवा ई-केवायसी केल्यानंतर अनेक महिला बाद होतील, परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना सरकारकडून नाराजी दिली नाही। अजूनही सरकार सांगत आहे की ई-केवायसी करण्यासाठी देखील आम्ही मुदत वाढ करू, परंतु आम्ही ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना कधीही नाराज करणार नाही आणि त्यांना योजनेचे पैसे असेच कायमस्वरूपी आम्ही देतच राहणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत